दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार खासदारांची दिल्लीत शरद पवार यांच्या घरी बैठक झाल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी भेट घेतल्यानंतर होत असलेल्या बैठकीला एक वेगळं महत्त्व आहे। रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे बडे नेते हे शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी उपस्थित होते आणि त्यानंतर शरद पवार यांच्या घरी होत असलेल्या या बैठकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। आणि याच अनुषंगाने आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, नक्की बैठक कशाबद्दल आहे, कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार, काही कळलंय का? निश्चितच 6 जनपदवर आता शरद पवारांच्या खासदारांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये आत्ताच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते। त्याशिवाय नुकतेच या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका खासगी लग्न सोहळ्याच्या निमित्ताने 6 जनपदवर येऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर या खासदारांची बैठक ही शरद पवारांच्या निवासस्थानी होते। त्या दृष्टीने या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। परंतु आता उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वी आज जी भूमिका सरकारने घेतली चर्चेसंदर्भात, त्यानंतर अधिवेशनातील कामकाज चालवण्याच्या अनुषंगाने असेल किंवा जे अनेक विधेयक आहेत त्यामध्ये FCRA कायद्याच्या मध्ये दुरुस्ती करणारं विधेयक आहे किंवा मग प्रत्यक्ष घटना दुरुस्ती डिलिमिटेशन संदर्भातलं विधेयक आहे, असे असंख्य प्रश्न आहेत ज्या प्रश्नांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होऊ शकते। सध्या शरद पवारांचे सर्व खासदार हे त्यांच्या निवासस्थानी या बैठकीला हजर असल्याचं कळतं। सोमेश, गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण भेटीगाठी पाहिल्या तर शरद पवारांनी स्वतः पंतप्रधानांची 2दा भेट घेतलेली आहे। खासदारांसह त्यातली एक भेट होती। त्यानंतर रेवती सुळ्यांच्या रिसेप्शनला सुद्धा पवार आणि मोदी एकत्र आलेले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आत्ताच्या या बैठकीच्या अनुषंगाने आणखीन काय तर्क लावू शकतो? याविषयीचे तर्क तर वेगवेगळ्या प्रकारचे लावले जात आहेत। त्यामध्ये निश्चितच शरद पवारांचा पक्ष हा थेट NDAत सहभागी होणार का किंवा सरकारला घटना दुरुस्तीसारख्या ज्या महत्त्वाचे कसोटीचे निर्णय आहेत त्या निर्णयावरती पाठिंबा देणार का, असे वेगवेगळे तर्क अंदाज लावले जातात। परंतु निश्चितच एक गोष्ट नक्की आहे की हे सर्व अंदाज आहेत आणि या सर्व अंदाजांवरच ही चर्चा सुरू आहे। परंतु एवढं मात्र नक्की की शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक तशी नियमित होत असते। या बैठकीला वेगळं महत्त्व यासाठी आहे कारण नरेंद्र मोदींच्या भेटी बरोबर आहे, खरंय। गेल्या काही काळामध्ये झालेल्या या सगळ्या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवरतीच याला एक वेगळं महत्त्व आहे। धन्यवाद, वेळोवेळी अपडेट घेत राहू सोमेश।